नागपूर शहरातील विविध विकास कामं आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज एक बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी शहराच्या फुटपाथवरील अतिक्रमण आणि OCWच्या 24 तास पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, राज्यसभा सदस्य माया इवनाते, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर लीला हातीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटणकर, माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने ही मान्यवर मंडळी उपस्थित होती। नागपूर शहरात अनेक जागांवर लोकांनी अतिक्रमण केलं आहे। बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। फुटपाथवर दुकानंही थाटली आहेत। पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही। या सर्वांवर तातडीनं कारवाई करून नागपूरला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करा आणि कारवाईचा अहवाल 8 दिवसात सादर करा, असे निर्देश केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना दिले। शहरातील पाणीपुरवठा, सर्वांसाठी घरं, शहरात खेळासाठी 200 मैदानं आणि उद्यानं विकसित करणं, शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी बांगलादेश पॅटर्न राबवणं, नाग नदी आणि पोहरा नदी प्रदूषणमुक्त अभियानांतर्गत सुरू भुयारी गडर लाईनची निर्मिती करणं, शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची अंमलबजावणी करणं, केंद्र सरकारच्या मदतीनं सुरू असलेल्या अमृत 1 आणि अमृत टप्पा 2 अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, जुना भंडारा रस्त्याचं रुंदीकरण, दलित वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबतही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी माहिती जाणून घेतली। केंद्र सरकारकडून नाग नदी आणि पोहरा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 2400 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। या नद्या प्रदूषणमुक्त होण्यासाठी योग्य आराखडा तयार करण्यासोबतच तांत्रिक आणि आर्थिक पात्रता अहवाल तयार करण्याचे निर्देशही यावेळी गडकरी यांनी दिले। याशिवाय शहरातील नागरिकांना 24 तास पाणी देण्याच्या संदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत हेही गडकरींनी जाणून घेतलं। शहराला पुरेसा पाणीपुरवठा पेच आणि कन्हांमधून होत असला तरी 24 तास पाणीपुरवठा अद्यापही झालेला नाही। शिवाय 40% पाण्याची गळतीही होत आहे। याबाबत काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याबाबतही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली।